कृषी उत्पन्न बाजार समिती अचलपूरच्या वतीने संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना संत्रा विक्री संबंधी अडचणी लक्षात घेता शेतकरी हितात निर्णय घेत कृषी उत्पन्न बाजार समिती अचलपूरने चिफू ॲग्रोटेक या कंपनीला यार्डमध्ये जागा दिली व ही कंपनी शेतकऱ्यांचा संत्रा विकत घेणार व विकलेल्या संत्र्याचे त्वरित शेतकऱ्याच्या बँक खात्यात काही तासातच रक्कम देणार। बाजार यांच्या प्रयत्नांना हा व्हिडिओ पूर्ण होणार आहे, प्रकल्प पूर्ण होणार आहे। त्यासाठी इथल्या शेतकऱ्यांना अनेक सुविधा भेटतील। संत्रा विकलेले लहान शेतकरी आहेत, मोठे शेतकरी आहेत, त्यांना अनेक सुविधा मिळतील। याच्याबद्दल आपण काही आज आपल्या कॉटन मार्केटमध्ये जो प्रकल्प आलेला आहे, या प्रकल्पानुसार जे लहान शेतकरी आहे आणि जे समजा कास्तकार आहे यांच्यासाठी हा फार सोयीचा प्रकल्प आहे। मागच्या वर्षी वरुड हा ओपनिंगमध्ये मला त्यांनी बोलावलेलं होतं, मी ओपनिंगमध्ये गेलेलो होतो आणि तिथं सुद्धा मला हे कल्पना आली आणि ह्या पण प्रकल्प आपल्या इथं चालू झाला पाहिजे। आपल्या विदर्भात हा दुसरा प्रकल्प आहे, पहिला वरुडे झाला मागच्या वर्षी आणि दुसरा आपल्या इथं होईल। तरी तिथं कल्पना सुचली आणि मी माझ्या सर्व संचालक मंडळाला विश्वासात घेऊन त्यांना हे माहिती दिली की हा जर प्रकल्प आपल्या इथं आला तर लहान शेतकऱ्यांचा फार मोठा याच्यात फायदा होणार आहे। जळणारे संत्र पूर्ण येऊन जातील आणि या प्रकल्पाचा असा आहे की आपल्याला म्हणजे काही कास्तकाराला काही खर्च नाही आहे इथे आणणे आणि त्यांचं ग्रेडिंग होणार आहे आणि ग्रेडिंग होऊन त्याचा 1 नंबर 2 नंबर 3 नंबरचा सर्व भाव होईल आणि जो चुरा निघते मागचा तो पण ते किलोनं घेणार आहे। या प्रकल्पासाठी आम्ही 3-4 म्हणजे सर्व आमच्या संचालक मंडळाने 3-4 त्यांना निवेदन देऊन आणि त्यांच्यापासून सर्व हे करून त्यांच्यापासून आम्ही आज इथे प्रकल्प फेटून आणलं। तरी त्यांनी आम्हाला सहमती देऊन त्यांनी इथं आज त्यांच्या स्वतःच्या पैशानं टीन शेड उभारलं, मशीन आणल्या, ड्राईंगसाठी डीपी घेतली, त्यांनी स्वतः तिथं 20-25 लाख रुपये खर्च केला। आपल्या मार्केटचा या प्रकल्पाला 1 रुपयाही लागलेली नाही। विशेष म्हणजे आपल्याच मार्केटला याचा शेस म्हणून 1 रुपया 5 पैसे शेस म्हणून अन्नधान्यासारखाच इथं आपल्याला मिळणार आणि शेवटी कॉटन मार्केटचा सुद्धा फायदा आहे, कास्तकाराचा सुद्धा फायदा आहे आणि छोट्या कास्तकारापाशी कॅरेट नाही तरी याची इथं कॅरेटची सुविधा आहे देण्याची। स्वतः इथून कॅरेट देतील, तुम्ही तोडून आणा, इथं तुमचा माल ते स्वीकारतील आणि स्वीकारून झाल्यानंतर 2 घंट्यात तुम्हाला पेमेंट देतील। तर या सर्व लहान मोठ्या कास्तकारासाठी प्रोडक्ट चांगला आहे। अचलपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राजेंद्र गोरले यांनी सर्व माहिती दिलेली आहे आणि शेतकऱ्यांसाठी हा प्रकल्प अत्यंत उपयोग होणार आहे। त्यामध्ये त्यांना खर्च होणार नाही आणि त्यांना लाभच मिळणार आहे। कॅमेरामॅन हेमंत गायकवाड सोबत अनिल गायकवाड, अचल कृषी उत्पन्न बाजार समिती येथे या प्रकल्पाचे प्रकल्प मॅनेजर रमेश राऊत यांच्यासोबत या प्रकल्पाबद्दल आपण थोडी माहिती जाणून घेऊ। राऊत साहेब, आम्हाला या प्रकल्पाबद्दल माहिती द्या आणि शेतकऱ्यांना याचा प्रकल्पाचा काय लाभ मिळणार आहे हे आम्हाला सविस्तर। नमस्कार, रमेश राऊत सप्लाय बघतोय प्रोटेक्स क्वालिटी। या प्रकल्पाचा शेतकऱ्यांना असा फायदा होणार आहे की इथं जो मटेरियल आपण व्यापारी जे करतो व प्रत्येक म्हणजे संत्र तोडल्यानंतर त्याचे वेगळे ग्रेड करतो आणि तो मटेरियल तो दिल्ली वगैरे इकडे तिकडे पाठवतो। जो दिल्लीला ग्रेड करून पाठवला जातो तोच ग्रेड आपल्याला इथं करून शेतकऱ्याचा व्यापाऱ्यांना विकायचा। यामध्ये काय हिशोबानं काय भावानं आणि शेतकऱ्याला पैसा कधी मिळेल यामध्ये म्हणजे पर्टिक्युलर असे म्हणजे रेट तर काही फिक्स नसणार, पण इथं बोली लागेल संत्र्याची। जो ऑप्शन मध्ये जास्त हायेस्ट बोली लागेल त्याला तो संत्रा दिला जाईल। या सिस्टमने याचा लिलाव पद्धतीने याचं हे होईल। शेतकऱ्याला भाव मिळणार यामध्ये काही अडचणी येतील का? नाही साहेब, शेतकऱ्याला भाव मिळेल जे मार्केट रेट असतील त्या रेटनुसारच व्यापारी वर्ग इथं संत्रा खरेदी करा की इथं एकच व्यापारी नसणार, 10 ते 15 व्यापारी असतील। आता प्रत्येकाला मार्केटचं रेंज माहीत असते तर त्यानुसार तो खरेदी करणार। आपली कंपनी कुठून आलेली आहे? आमची कंपनी बँगलोर येथील कंपनी आहे, परंतु आम्ही पूर्ण भारतभर प्रत्येक फूट मध्ये काम करतोय।
A to Z फ्रूट म्हणजे ऍपल पासून तर आम्ही पर्यंत काम करतो आणि कंपनीचं खूप मोठं काम आहे. संत्र्यामध्ये मागच्या 2-3 वर्षापासून आम्ही करतोय. यामध्ये इथल्या शेतकऱ्यांचा पूर्ण जो भाग आहे आपला विदर्भाचा, त्यामध्ये तुमचे प्रोजेक्ट किती सुरू आहेत? विदर्भामध्ये आमचे 2च प्रोजेक्ट आहे सध्या. एक वरुडला आहे आणि दुसरा हा परतवाडा. इथं परतवाड्याला यामध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीचा काही शेअर राहील का? नाही, कृषी उत्पन्न बाजार समितीने फक्त आम्हाला जागा उपलब्ध करून दिली. उलट कृषी उत्पन्न बाजार समितीला आमच्याकडून सेल जाणार आहे. तो 1.5 असं काहीतरी असणार आहे. आपल्याला माहिती देऊन पूर्ण शेतकऱ्यांसाठी जे प्रकल्प राबवलेला आहे त्याबद्दल पूर्ण माहिती दिलेली आहे. तुमचा खूप खूप धन्यवाद. अचलपूरला आले आणि शेतकऱ्यांसाठी आपला प्रकल्प राबवत आहे.